नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावरती प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार जपानच्या पायवाटेवरून जाण्याची शक्यता आहे। नवीन गाडी घ्यायची असेल तर पार्किंग सर्टिफिकेट असणं गरजेचं राहणार आहे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये वाहन खरेदी करणं शक्य होणार नाही। काही वर्षांपूर्वी पार्किंगची सोय असेल तरच वाहन खरेदी करता येईल अशा योजनेची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती, परंतु हा प्रस्ताव थंड बक्स्यामध्ये गेला होता। आता पुन्हा याची चर्चा सुरू झाली। मुंबई, पुण्यासह छोट्या मोठ्या शहरांमध्ये वाहनांची संख्याही वाढू लागली। शहरामध्ये एका घरामागे 2-2 फोर व्हीलर आणि प्रत्येक माणसामागे 2 व्हीलर अशी अवस्था झाली आहे। काही वर्षांपूर्वी रिकामे असणारे रस्ते आता दुतर्फा वाहनांच्या पार्किंगमुळे पूर्ण पॅक झालेत। जिथे 2 वाहने आरामामध्ये सुटू शकतात तिथे एक वाहन नेणं देखील कठीण होऊन बसलंय। रस्त्यांवरती वाहनांची संख्या एवढी वाढली आहे की 10-15 मिनिटांच्या प्रवासाला पाऊण तास लागू लागलाय। मीडिया रिपोर्ट्सनुसार महाराष्ट्रामध्ये जर हा नियम लागू झाला तर किमान शहरामध्ये वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीला गाडी पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे याचं सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे। हे सर्टिफिकेट पोलिसांमार्फत दिलं जाण्याची शक्यता आहे। सध्या महाराष्ट्र सरकार यावरती विचार करते। जपानमध्ये असा नियम लागू आहे। जपानमध्ये कारचं उत्पादनही जगाच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणावर होतं, यामुळे तिथे वाहनांची खरेदी विक्रीही जोरात असते। तिथे देखील जागेची समस्या असल्यानं वाहन मालकांकडनं रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी कार पार्क करायला जागा आहे का याचं सर्टिफिकेट पाहिलं जातं आणि यानंतरच त्यांना कार रजिस्टर करता येते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर हा नियम लागू झाला तर शहरांमध्ये मात्र जागेची समस्या थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना सुटू शकते। तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा अशा पद्धतीनं नियम नवीन लागू होईल का याचा विचार चालू आहे, परंतु यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।